हाय, हॅलो, नमस्कार. तर कशा आहात सर्वजण? तर सर्वात आधी सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. तर आता 2-3 दिवसापूर्वी गणपती आलेले आहेत आणि चला मी माझ्या एरियातले तुम्हाला गणपती दाखवते. तर रात्रीचं पहा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. थोडासा पाऊस येत आहे. मध्ये फुलांच्या माळा बिल्डिंगला ह्या त्यांनी लाईन्स बांधलेल्या आहेत आणि माळा वगैरे त्यांनी लावलेल्या आहेत. फुलांच्या बल्ब लावलेले आहेत. आता संध्याकाळी खूप छान दिसतात जाताना आपण ह्या गणपतीला. तर हा आहे पहिला गणपती. आर्यन ग्रुपचा राजा आहे हा आणि त्यांनी राजवाड्यासारखी थीम बनवलेली आहे. खूपच सुंदर. मागच्या वर्षी एवढी बनवलेलं नव्हतं त्यांनी डेकोरेशन, पण यावर्षी खूपच सुंदर बनवले. तर आज जाताना पहा तुम्ही इथं फुलदाण्या वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि जेव्हा आपण या पायरीवरती असतो खाली तेव्हा आपल्याला गणपती दिसत नाही. वरती चढून गेल्यावरती दिसतं, म्हणजे त्यांनी पायऱ्या एवढ्या मोठ्या केलेल्या आहेत मध्ये. तर पहा आता हा आहे आर्यन ग्रुपचा राजा. तर आता खाली गेल्यावरती तुम्ही पाहू शकता मूर्ती इथूनच किती मोठी दिसते आणि इथं त्यांनी जास्त अशी थीम केलेली नाही आहे, फक्त आतून फुलं वगैरे लावलेले आहेत. आता सगळीकडून पॅक आहे त्यामुळं अंधारच पडलेला दिसतोय. आता दिवसाचे 12 वाजलेले होते तेव्हा मी गेले तेव्हा. पण आता हा गणपती पहा किती सुंदर आहे. हा आहे 25 फुटांचा गणपती आहे हा आणि राधाकृष्ण मोर वगैरे आहेत त्या गणपतीपाशी, म्हणजे तशी मूर्ती आहे त्याची गणपतीची. आणि तुम्ही इथं वरती पाहू शकतात किती सुंदर गणपतीचे डोळे वगैरे आहेत. आणि इथं वरती तुम्हाला थोडंसं दिसत असेल काहीतरी लाल नागफणी आहे त्याच्यामध्ये. तर हा 25 फुटांचा गणपती आहे, म्हणजे या गणपतीचे आता 25 वर्ष झालेले आहेत आणि रौप्य महोत्सव आहे त्यांचा यावर्षी. त्यामुळं 25 फुटांची मूर्ती आणलेली होती त्यांनी. तर खूपच सुंदर ही मूर्ती आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही मूर्ती नक्की सांगा. आणि आता चला आपण आलेलं आहेत तिसऱ्या गणपतीला. धर्मवीर आनंद दिघे मित्र मंडळ आहे इथं 18मध्येच. तर त्याचा गणपती तुम्हाला दाखवते. मूर्ती छोटीच आहे पण खूप सुंदर आहे. डेकोरेशन पण त्यांनी कलरफुल पडदे लावलेले आहेत त्या गणपतीपाशी आणि सुंदर आहे ही पण मूर्ती. तर ही मूर्ती कशी वाटली ते पण तुम्ही नक्कीच सांगा. आणि चला आता आपण जाऊया तर चौथ्या गणपतीला. तर इथून थोडंसं म्हणजे 1 मिनटं पण लागत नाही आहे, एवढ्या अंतरावर ते दुसरं मंडळ आहे. आता हे रिक्षा स्टँडचं मंडळ आहे. रिक्षा स्टँड आहे 18मध्ये, त्याचं मंडळ आहे. तर जे जुन्या काळचे राजवाडे होते किंवा किल्ले वगैरे होते त्याला जसे महाद्वार असायचे त्याचे बनवलेले आहे थीम यांनी बाहेरच्या साईडला. तर पहा हे साड्यांचं आहे. हे काही विटा वगैरे त्यांनी काही लावलेलं नाही, तर साड्यांचं आहे ते आणि त्याच्यावर त्यांनी तसे कलर वगैरे लावलेला आहे. तर पहा आत गेल्यावरती आता बाहेर खूप पाऊस चालू आहे पण आत थोडंसुद्धा ओलं नाही आहे आणि तसं मोठं उंच आहे हे डेकोरेशन त्यांनी केलेलं. तर इथं पहा पडदे लावून घेतलेले सगळे सुंदर आहे पण. आणि इथं पहा आता तुम्हाला हे दिसत असेल थीम काय आहे त्यांची. ऑपरेशन सिंदूर ही थीम आहे यावर्षी त्यांची. आतामध्ये झालेलं ऑपरेशन सिंदूर जे त्याला त्यांनी ट्रिब्यूट दिलेलं आहे. तर मूर्ती 10-15 फुटांची असेल. आणि इथं पहा ज्या कमांडर होत्या आपल्या सोफिया कुरैशी आणि वामिका सिंग त्यांना इथं ट्रिब्यूट दिलेलं आहे. आणि ही पेंटिंग केलेली आहे, मोठाले पोस्टर त्यांनी लावलेले आहेत आणि त्याच्यावर पेंटिंग केलेली आहे. ही मागचं तुम्हाला दिसतंय ते काय और. आणि इथं पहा आर्मीच्या जवानांना पण ट्रिब्यूट दिलेलं आहे. तिथं पाकिस्तानला कसं रॉकेटने ओढून दिलेलं ते पण सर्व त्यांनी या गणपतीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांची यावर्षी ती थीम होती ऑपरेशन सिंदूर. तर गणपती पण सुंदर आहे आणि त्यांची थीम पण खूप सुंदर आहे. तर कसा वाटला हा गणपती तुम्ही नक्की सांगा. आणि मी गेले तेव्हा त्या मंडळात कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. पाय पडायला गेले तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला होता. तर चला आता आपण पाहूया सेक्टर 17चा बाप्पा फुलांचा. तर हा आहे कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती सेक्टर 17. जर तुम्ही सेक्टर 17-18मध्ये कुठं राहत असाल तर तुम्ही नक्की या गणपतीला या. आणि इथं पहा किती सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. आता मागच्या वर्षी या मंडळाने उभा स्वरूपातली गणपतीची मूर्ती आणलेली, यावर्षी बसलेल्या स्वरूपात आहे. ते पहा तुम्ही. आता सुदर्शन चक्र आहे ते सुद्धा असं थोडंसं वाकडं आहे आणि त्याच्यावर गणपती बसलेला आहे. आणि गणेशोत्सव स्पर्धा होती प्लास्टिक मुक्त, तर त्यांना प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे या मंडळाला. आणि इकडं पहा त्यांनी सुंदर असे पर्यावरणपूरक थीम बनवलेले आहे यावर्षी. आता हे 3D बॅनर आहेत आणि संध्याकाळी खूप छान उठाव दिसतात. आता मी दिवसा गेलेली त्यामुळे लाईट नव्हती त्याच्यामध्ये, संध्याकाळी खूप छान लाईट दिसते त्याच्यामध्ये. आता पहिल्या पोस्टरमध्ये आपण पाहिले मुलगा शिकत आहे, दुसऱ्या याच्यातमध्ये आहे
प्लास्टिक आपण कसं करतोय, बाटल्या वगैरे पर्यावरणाला दूषित, ते थीम आहे. इकडं मुलगा एक वृक्षारोपण करताना दिसतोय, तर ही पण सुंदर थीम आहे यांची. आणि इकडं या साईडला प्लास्टिकचं मुलगा शिकतोय, वरती कचरा आहे, कचऱ्यामध्ये कुत्रं वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि इकडं आहे बाप्पा. तर आरवचा मस्त असा डान्स चालला होता, तिथं गाणे वाजत होते त्यामुळे डान्स करत होता तो. तर इथं आता आहे ॲस्ट्रोनॉट, जे आपले ॲस्ट्रोनॉट जातात ते. आणि हे इथं पाण्यातली थीम यांनी बनवलेली, म्हणजे प्लास्टिक आपण पाण्यामध्ये जे फेकतो त्याने पाण्यातील जीवांना धोका निर्माण होतो, त्याची थीम बनवली. सी हॉर्स आहे, कासव आहे, वरती मासा आहे. त्यांच्यामध्ये गुंतून प्लास्टिक किंवा जाळ्या वगैरे असतात, तर त्यांना त्याच्यापासून धोका होतो, ते बनवलेलं आहे त्यांनी. इथं मुलगा आहे छोटा, त्याला प्लास्टिकचं बॉटल घेऊन उभा आहे, म्हणजे कचऱ्याच्या ढिगामध्ये तो बसलेला आहे, अशी थीम आहे. तर इकडं ही सुंदर खूप थीम आहे. आणि इकडे TV आहे. त्यांनी यावर्षी गणपतीचं बाप्पाचं बनवलेलं आहे गाणं, कोपर करण्याच्या इच्छापूर्ती बनवलेलं आहे गाणं. तर तुम्ही ते एकदा यूट्यूबला जाऊन नक्की ऐका, छान आहे ते पण गाणं. तर अशी या बाप्पांची थीम होती, म्हणजे पर्यावरणपूरक थीम होती. आणि या बाप्पाचं वैशिष्ट्य महत्त्वाचं म्हणजे हा बाप्पा फुलांपासून बनवलेला आहे, प्लास्टिक किंवा POP पासून माती किंवा POP पासून बनवलेला नाही आहे हा. तर बाप्पा फुलांचा, म्हणजे फुलांपासून बनवलेला आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी हीच थीम केलेली, फुलांचा बाप्पा. यावर्षी पण तीच फुलांचा बाप्पा बनवलेला आहे, म्हणजे जे फुलांचं वेस्टेज असतं त्याच्यापासून. तर इकडं खालच्या साईडने त्यांनी अशा कलरफुल मॅट लावलेल्या आहेत. आणि इकडं आरवचा मस्त असा डान्स चालू होता, तिथं गाणे वगैरे वाजत होते ते, आणि याचा डान्स चालू होता. तर कसं वाटलं तुम्हाला फुलांचा बाप्पा? तर म्हणजे आता फुलांचा बाप्पा म्हणजे पर्यावरणपूरक असा हा बाप्पा आहे. तर कसे वाटले तुम्हाला हे बाप्पा, नक्की सांगा.